मित्रांनो, दुपारचे 12:05 झाले. मी आणि शीतल आता आम्ही निघालोय मळ्यामध्ये निघालो म्हणजे कैऱ्या तोडायला चाललोय एका मळ्यामध्ये. का आम्हाला बनवायचंय कैरीचं लोणचं. आता उन्हाळ्याचा सीझन आहे, कैरी खायची मज्जाच वेगळी असते. तर हे बघा, पिशवी घेतली आणि याच्यात एक पाण्याची बाटली घेतली. माऊली इकडं बसलाय ग्रॅनीचा गेम खेळत पहा. आणि आमच्या सोबत शंतनू येणार आहे, त्याची वाट बघतोय. म्हणून आता आम्ही बसलो इथं. माऊलीसाठी टोपी पण घेतली, माऊलीला घेऊन चाललोय मळ्यामध्ये. आणि बाहेर इतकं भयंकर ऊन आहे का काय विचारू नका. 5 मिनिटं जरी बाहेर पडलं ना की अशी भोवळ यायला लागून जाते, चक्कर यायला लागून जाते, इतकं ऊन आहे. आणि तुम्हाला सांगतो, घरासमोरच जो ऊस होता ना त्याला तोड आली, त्याला आता तोड आली. त्याच्यामुळं 2-3 दिवसात हा पूर्ण तुटला जाईल. आणि बघा, शंतनू पण आता आला या ठिकाणी. आपण जाणार आहे मोटरसायकलीवर. निघायचं का मग? हा, निघायचंय. तुझीच वाट बघत होतो आम्ही. तर आपली गाडी आहे ना, हे बघा, कवर टाकून झाकून ठेवली. गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही चालू आहे ना म्हणजे गाडीची ना बॅटरी उतरली. तर आता फिटरला बोलून ती चालू करून घ्यावा लागणार आहे गाडी, नाही तर बॅटरी गाडीची खराब होऊन जाईल. मग आता काय, शीतलने घेतलाय स्कार्फ बांधून तोंडाला. हा ऊस बघा तुटल्यामुळे किती अशी हवा यायला लागली, नाही तर हवाच येत नव्हती या ठिकाणी. पूर्ण हवा दडली जायची. आता एकदम भारी वाटते. आता ऊस आहे ना जवळपास अजून पुढे भरपूर आहे, तरी 10-15 दिवस लागणार आहे हा ऊस तुटायला. हे बघा, फुल हवा येते आता या ठिकाणी. बघा, तर आता निघतोय आम्ही मोटरसायकलवर मळ्यामध्ये कैऱ्या तोडायला. आणि उन्हाचा आहे ना चष्मा पाहिजे, म्हणजे चष्मा पाहिजे. पोचलोय या मळ्यामध्ये. इथं पहा किती आंब्याचे झाड आहे. हे जे पाठीमागं जे घर दिसतंय ना कौलाचं, तर त्या कौलाच्या घरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे बरं का. हा जो भगवा कलर आहे ना, या ठिकाणी आमची फॅमिली राहायची. मी, शरद, माझे आई वडील, अशी चौघांची फॅमिली. बापरे, शंतनू कैऱ्या काय किती आहे? अरे एवढ्या मोठ्या मोठ्या कैऱ्या आहे, मोठ्या. आपला काय हात नाही पुरायचा. आणि ते अशी दगडाने पाडले तर फुटले, तर त्याचं काय लोणचं व्यवस्थित होणार नाही. तर मित्रांनो, हे बाबांनी आपल्याला ही आकडी दिली. या आकडीनेच आता आपण आंबे पाडणार आहे. हा, मजेत. तर या ठिकाणी बाबांचे नातू या ठिकाणी खेळताय बघा. माऊलीला छोटे छोटे आवळे इथं सापडले. त्या आवळ्याचं झाड आहे ते. एवढे आवळे ते नको खाऊ नको ते. चला, या बाय पडली बाय. माऊली उचल. माऊली तू याच्या बसतो का? मी पडेल. जेवताना जर खाल्ला ना तर खातच राहिल, इतका भारी आंबा आहे हा. आणि इथं जवळपास 20 झाडं असेल अंदाजे. पहिले भरपूर झाडं होते आंब्याचे, पण आता काही खराब झाले, त्याला काही कीड लागली, त्याच्यामुळे काही झाडं जळून गेले. एवढे आंब्याचे झाड आहे, पण ते इतक्या उंचावर कैऱ्या आहे ना, का ती आकडी कमी पडायला लागले. जेवढं शक्य होईल तेवढ्या आकडीनं कैऱ्या पाडण्याचा प्रयत्न करतोय. आणि शंतनूला आहे ना, इथं आल्यानंतर जरा मळमळ व्हायला लागली. शंतनू बसलाय तिकडे. आता शीतल पाडती कैऱ्या. त्याच्या बाजूला एक विहीर आहे बघा. मी लहान असताना ती विहीर बांधली होती, तुम्हाला दाखवतो मी ती. आणि त्या विहिरीला पाणी किती ते पण तुम्हाला दाखवतो मी. माऊली कैऱ्या गोळा करून एक ठिकाणी गंज करून ठेवलाय. हे बघा, इकडे कैऱ्या आहे. आणि इकडं किती घाबरतोय माऊली, मी मोठ्याच देते. तर हे बघा मित्रांनो, ही विहीर आहे. मी लहान असताना ती रिंग बांधली होती. आणि विहीर फार जुनी, माझ्या आजोबांच्या काळातली विहीर आहे. पाणी पहा किती पाणी. आणि ही विहीर पूर्ण भरलेली असते मित्रांनो. आता उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे अशी गडबड आहे. पाणी पहा किती खाली गेलंय. दरवेळेस ह्या विहिरीत असं बादलीने हाताने पाणी काढते, इतकं पाणी असतं. पण उन्हाळ्यात ह्यावेळेस फार तळ गाठलाय विहिरींनी. एवढा भयंकर दुष्काळ चालू आहे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर इकडे शीतलने बऱ्याच कैऱ्या पाडल्या बघा. हे लहान लहान मुलं पण आपल्याला जोडीला आले. ते बाबा काय मी आता आपल्या मदतीला. ते बाबांचे नातू आहे. हे बघा, एवढ्या कैऱ्या गोळा केल्या माऊलीनी.
आणि शंतनू तिकडेच बसलाय आणि ते जे बाबा होते त्या बाबांचे हे बैल आहे, हे बघा काही गाई आहे, तिकडे शेळी पण बांधलेली आहे. उचल. फुटत नाही त्या याच्या इथं नाही फुटत, तिथं बार जागा आहे ना फुटून जायची. आणि बाबांच्या हे बघा गावठी कोंबड्या पण आहे या ठिकाणी, हे बघा. हळूच पाड बर का. जमल का माऊली तुला? पाड व्यवस्थित धर ना ती आकडी. हा पाड. आणि मित्रांनो या ठिकाणी हे झाड बघा किती सावली देतं हे झाड. हे रिठीचं झाड लावलेलं बरं का, मी लहान असताना हे झाड लावलेलं होतं या ठिकाणी. आणि या बैलाच्या पाठीमागे गोबर गॅस बांधलेला आहे, तो आता बंद स्थितीमध्ये एकदम बंद पडला आहे. आमच्याकडे पहिले जनावरं होते त्याच्यामुळं शेण असायचं खूप, तर गोबर गॅस बनवला होता इथे. आणि मी लहान असताना ही जी जमीन आहे, ही जमीन 4 का 6 बिघे मला वाटतं, ही 18,000 रुपयाला त्यावेळेस माझ्या वडिलांनी ह्या मालकाला विकली होती. ते पण मला आठवतं आहे चांगलं. आत्ता जमिनीचे रेट ह्या भागामध्ये 20 ते 22 लाख रुपये बिघा, 40-45 लाख रुपये एकर चालू आहे सध्या. हा थांब इकडे 2-3 मोठ्याला अय्या पाडल्या ना. पाड आता वर तुला येत नाही तुला ती आकडी. पाड बर एक तरी पाडून दाखव मला. केवढी चीप आहे ना, एक तरी पाडून दाखव मला. पाड बरं, पाड बरं. आटकून बसलाय ते. मी पाडते ना, डोळ्यात चिक पडन ना तुझ्या. पडलं तर पडलं बाई. पसकून दे ना, पसकून दे ना. पसकून दे मग पाडते मला. दीदी तुझं काय नाव आहे? अक्षता. तुझं काय नाव आहे? कार्तिक. तुझं काय नाव आहे? चेतन. शाळेत जाते? कितवीला आहे तू? दुसरीला. तू? मी नाही जात. तर मी आणि शरद आम्ही दोघं भाऊ या आळामध्ये उड्या मारायचो. आता तर पोहता सुद्धा येणार नाही, मोकळं पटांगण दिसते ना हे. तर या ठिकाणी पहिले सपार होतं, तर या सपाराच्या ठिकाणी आम्ही भरपूर जनावरं घेतलेली होती. हे औदुंबराचं झाड आहे, हे बघा इकडे शंतनू बसलाय, त्याला झाली मळमळ केव्हाची. काय झालं? उन्हात आल्यामुळे थोडी मळमळ व्हायला लागली. ऊन सण व्हाय ना. टोपी घालायची ना मग. टोपी कुठं आपल्याला लक्षात राहिलं ना, आपण पटकन निघालो ना. आणि मित्रांनो पहिले आपलं हे वावर होतं, हे बघा हे घराच्या शेजारी जो ऊस लावलेला आहे ते वावर होतं. तर ते विकलं, 6 बिघ्याचं रान होतं ते. तर त्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे उंच बघा हे. तर त्या झाडाच्या खाली गोपित बाबा म्हणून देव आहे. तर त्या ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी आमुषा पौर्णिमेला नैवेद्य दाखवायला जात असतो त्या ठिकाणी. तर हे आहे आमच्या मळ्याचं लोकेशन. आणि बऱ्याच वेळा आम्ही या ठिकाणी शूटिंगसाठी येत असतो आम्ही. आणि मित्रांनो तुम्हाला ते गोबर गॅस दाखवायचा राहिला, तर हे बघा हा गोबर गॅस. याच्यावर सबसिडी भेटली होती बरं का गव्हर्मेंटकडून. तर हे बघा मधुकर नाव आहे आणि इकडं डेट पण असेल बहुतेक. हे बघा KVIC 24/3/1995 साली हा गोबर गॅस बांधला होता. आणि इथं आहे ना हे बघा हे असं गोल घुमट बांधलेलं होतं या ठिकाणी गोबर गॅसचं शेणाचं. म्हणजे याच्यामध्ये शेण टाकायचं, ह्या पाईपातून तिकडे जाणार आणि याच्यामध्ये ते शेण पडलं जायचं एक्स्ट्रा. ही टाकी खूप मोठी टाकी होती ही. तर ही फुटली बऱ्याच ठिकाणी. हे बघा खूप खोल आहे बरं का, पण ही म्हणजे साधारणतः 8 फूट तरी असेल अंदाजे खोल. या टाकीच्या वरून एक केबल टाकली होती अशी इथून तर तिकडे घरामध्ये गोबर गॅस. आणि मग त्याच्यावर मग आपला गॅस पेटवायचा आणि चालवायचं. जनावरं होते त्याच्यामुळं मग फ्रीमध्ये शेगडी चालायची आपली. तर या ठिकाणी शंतनू गेलाय तोंड धुवायला. इथं मोटर चालू झाली पा. या गाई आहे ना इतक्या गरीब आहे ना, मारत नाही बरं का. हे बैल पण, हे बैलाचे शिंग पण मोठे मोठे आणि खूप चिचकुळे. हे बघा इतके चिचकुळे, पण मग एकदम गरीब बैल आहे, एकदम गरीब. कैऱ्या पाडून नाही देत. शीतलने एवढ्या कैऱ्या पाडल्या आता. पाडले पण त्याची कावाची किरकिर चालली माझ्याकडे. मला एक आकडीत कैरी अटकावून दे म्हणजे मग मी वडी. कैऱ्या पाडल्यानंतर त्या कैऱ्यांचा चीक हाताला लागलाय, त्याच्यामुळं शीतल माऊली आता हात धुवायला गेले. हा बर. इकडूनच्या मोठ्या होते ना, ते दगडा पाडल्या का फुटून जाते. हे लहान लहान लेकरं शीतलला कैऱ्या भरू लागले आता. त्याला खायला आणायला लागत होतो. तर मित्रांनो आमच्या झाल्या कैऱ्या तोडून आता आम्ही घरी निघणार आहे. शीतलच्या हातामध्ये जी आकडी आहे ती आता त्या बाबांना नेऊन देणार आहे.
मित्रांनो या पिशवी मध्ये या कैऱ्या भरल्या पण हे बघा एका बाजूने गेली फाटून पिशवी. काय रे माऊ आता काय करायचं? कोणी आणि त्या मला काय माहिती काय रे एवढे, मला वाटलं असतील 10-20 कैऱ्या म्हणून मी एवढी पिशवी आणली, ती गेली फाटून. या दादाने आणली गोणी. पाहता या गोणीमध्ये आता या कैऱ्या भरणार आहे आता आम्ही. कमी काय त्याच्यात? अरे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.